सो मला सांगा 32 वर्ष तुमच्यासाठी रोलर कोस्टर राईड ठरतीये का? अगदी काय रोलर कोस्टर? अगदी अगदी घरोघरी मातीच्या चुली आणि सगळ्यांचेच पाय मातीचे. अगदी. आणि त्याच्याशिवाय मजा नाही माहितीये, त्याच्याशिवाय खरंच मजा नाही. हो, कारण तू बघ ना, तुला श्रीखंड आवडतं? हो आवडतं, सुख देतं म्हणून तू दररोज श्रीखंड नाही खाऊ शकत. आणि शक्य आहे का सतत प्रत्येक मुद्द्यावर पटणं? शक्यच नाही. आणि तुला ताटात म्हणजे एक तिखटही लागतं, एक आंबट तिखट लागतं, यु नो. तर दॅट इज ऑल अबाउट लाईफ. आणि मी तुला त्याच्या पुढचं सांगतो की अरेंज मॅरेजमध्ये ना बिचाऱ्या मुली ठरवून येतात माहिती आहे की आईबापांनी लग्न करून दिलं आहे, इतके पैसे खर्च केले आहेत, सगळं हे केलं आहे, तर निभावून न्यायचंच आहे आपल्याला. आणि त्या खूपसं बायका म्हणजे लग्न होतं तेव्हा मुली असतात त्या, तर त्या सोसतात, म्हणजे यु नो एक पाठलं पाऊल घेतात काही वेळा. काही ठिकाणी खरंच सुखी असतात. त्यांना हे सुद्धा माहिती नसतं की लग्न होऊन जाते तिकडे साबण कुठला वापरतात किंवा टूथपेस्ट कुठली वापरतात हेही माहित नसतं, किंवा कुठल्या कपाटात मला खड मिळणार आहे. हो. आणि लव्ह मॅरेजमध्ये कसं असतं की पहिल्यांदा तुम्ही मित्रमैत्रिणी असता, यु नो, मग तुम्ही लवर्स होता आणि मग तुम्ही नवरा बायको होता. पण जे मुळात मित्रमैत्रिणीचं नातं असतं ना ते बदलत नाही काही लोकांमध्ये. तसं आमच्यात ते राहिलेलं आहे. पुन्हा स्पेस दिल्यामुळे डिफरन्स ऑफ ओपिनियनला स्कोप आहे दोघांमध्येही, किंवा सवयीनं तो होणारच आहे माहिती पण. त्यामुळे काही वाटत नाही, ओके बाबा आत्ता वाद झाला तर तो तेवढा पुरता असतो, त्यानंतर पुन्हा तास दीड तास. पण डीडी मी तुला सांगते एक गोष्ट की हल्ली फक्त मुली नाही, मुलं सुद्धा वचकून असतात नात्याचा हात पकडताना आत्ताच्या ह्याच्यात. की मुलींच्या काय हे असतील, कित्येक मुली तर आता व्यवस्थित सांगतात की जसं मी माझ्या आई वडिलांना सोडून येते ना तसं तुझ्याकडनंही माझी तीच अपेक्षा आहे, मी एकत्र राहणार. मी असंही ऐकलं, मला गैर नाही वाटत. नाही, पण ते केलंच पाहिजे. प्रत्येकाने आपलं समीकरण स्वतःसाठी ठरवायचं असतं. आम्ही कुणालाही शिकवणारे कोणीही नाही. आम्ही आमच्यासाठी म्हणजे जशी घडी बसली तशी बसवत गेलो. एवढं मात्र होतं की हात घट्ट पकडलेला आहे तो आता कदाचित शेवटापर्यंत असेल. पण सर तुम्ही बिलीव्ह करता वाईफ इज ऑलवेज राईट अँड हॅपी वाईफ इज हॅपी लाईफ या दोन वाक्यांवर? प्लीज खोटं बोललास तर उशी फेकून. तुम्ही बिलीव्ह करता या दोन वाक्यांवर? If you the other part of the second part of your statement, happy wife is equal to happy life. Yes. Okay. That is very true. But accept केलं ते. Yes. For everybody. Yeah. For everyone. You know. पण मी म्हणेन it's a man's world. म्हणजे तो एक छान जोक आहे ना की वाघांच्या लग्नाच्या वरातीत एक उंदीर नाचत होता पुढे, तर त्याला विचारलं अरे तू का नाचतोय, पायाखाली येऊन चिरडशील ना, सगळे वाघ आहेत इकडे म्हणून. तर म्हणतात हो पण ज्याचं लग्न झालंय तो परत माझ्यासारखंच उंदीर होणार आहे ज्या वाघाचं लग्न झालंय. तर त्यामुळे प्रत्येक वाघ हा म्हणजे यु नो बाहेर कितीही वाघ असला तरीही घरी म्हणजे मला ऐकून तरी बरं वाटतं. श्रवण सुख आज या मुलाखतीच्या निमित्तानं. पण ऍडजस्टमेंट पाहिजे बाळा, ऍडजस्टमेंट इज अ मस्ट. आणि प्रत्येक वेळेला ऍडजस्टमेंट मुलींनीच केलं पाहिजे. आय डोंट बिलीव्ह इन दॅट ॲट ऑल. म्हणजे राईट फ्रॉम बिगिनिंग. कारण तुम्ही जसं आहेत तसं समोरच्याला दोघांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे ना. मग ऍडजस्टमेंट मी नाही करणार, समोरच्यानी करावी हे पण असू नये.